न गेला मज वाटे त्यांशी आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्यांचे त्रिविध तापाची झाली बोडवण देखिले चरण वैष्णवांचे मज वाटे त्यांशी आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्यांचे एका जनार्दनी घडो त्यांचा संग न व्हावा वियोग जन्मजन्मी मज वाटे त्यांशी आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्यांचे। प्रस्तुत रूपी कीर्तन करिता घेतलेला अभंग पैठण निवासी क्षमाशीलतेचे प्रतीक असणारे नाथ महाराज यांचा संतपर प्रकरणातील उत्कृष्ट असा अभंग आहे आणि प्रस्तुत अभंगाकडे वळण्यापूर्वी वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत असलेल्या पंढरीच्या पांडुरंगाला आधी आपण वंदन करूया। प्रथम म्हण दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा हो दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्ये शिव सर्वदा ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु त्वं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुन्वे नमः। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। ओम नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा ओम नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा ओम नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति ओम नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
धन्य आजी दीन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा शिन गेला मज वाटे त्याची आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्यांचे त्रिविध तापाची झाली बोडवण देखिले चरण वैष्णवांचे मज वाटे त्याशी आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्यांचे एका जनार्दनी घडो त्यांचा संग न व्हावा वियोग जन्मोजन्मी मज वाटे त्याशी आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्यांचे। क्षमाशीलतेचे प्रतीक असणारे पैठण निवासी नाथ बाबा सद्गुरूच्या सहवासातील आपल्या अंतरातील अवस्था सद्गुरूच्या माध्यमातून आपल्यासमोर व्यक्त करतात की माझ्या जीवनात सगळ्यात मोठा अनुभव कोणता आहे त्याचं वर्णन नाथ बाबा प्रस्तुत अभंगामध्ये करतात। पवित्र ते कूड पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती। आपल्या पवित्र पावन अंजनी गावामध्ये मुक्ताबाई भजनी मंडळ जागर श्री शक्तीचा आयोजित श्रीमद भागवत कथा हरिभक्त पारायण निर्गुणाताई इंगडे यांच्या अमृतमय वाणीतून भागवत कथा श्रवण करीत आहात। कारण जगावं कसं ही भगवद्गीता सांगते आणि मरावं कसं हे श्रीमद भागवत कथा सांगते। यासाठी केला होता अट्टाहास शेवटचा दिवस गोड व्हावा। तो शेवटचा दिवस गोड होण्यासाठी ही श्रीमद भागवत कथा आहे। आपण परम भाग्यवान आहात की आपल्या गावामध्ये एवढा मोठा भव्य दिव्य विशाल असा सोहळा आपण साजरा करत आहात आणि त्यात आणखी योग म्हणजे श्री संत गजानन महाराजांचा पारायण सोहळा आपण साजरा करत आहेत। पारायण करते आहेत मथुराताई सुभाष तळस। हा दुग्ध शर्करा योग खूप आनंदाची गोष्ट आहे। विशेष म्हणजे आयोजन करता महिला वर्ग आहे म्हणजे जागर श्री शक्तीचा झालाच ना। तर आजच्या कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीच्या वाट्याला आली हे मी माझं भाग्य समजते। तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही। प्रस्तुत अभंग हा नाथ महाराजांचा आहे। मनुष्याच्या आयुष्यात 4 दिवस साजरे होतात। एक जन्मदिवस, लग्न दिवस आणि तिसरा जो येईन तो मरण दिवस। तो प्रत्येकाच्या आयुष्यात आहे। जो जन्माला आला तो एक दिवस जाणार ना, जातस्य ही ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्सच। आलेला जीव जाणारच हे विधिलिखित आहे। हे 3 दिवस प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आहे पण एक दिवस असा आहे जो प्रत्येकाच्या आयुष्यात नाही आहे, तो म्हणजे संत भेटीचा सद्गुरूच्या कृपेचा। शास्त्र सांगतं जगामध्ये 3 गोष्टी दुर्मिळ आहेत। पहिला मनुष्य देह, देवे दिला देह भजन गोमटा। याच देही घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कुठे। इंद्रादी देवांना नरदेहाचं महत्त्व कळलं होतं पण नरदेह त्यांना मिळाला नाही। आम्हाला नरदेह मिळाला पण अद्यापही त्याचं महत्त्व कळलं नाही। आमच्या साधू संतांना नरदेह मिळाला पण त्याचा पुरेपूर सदुपयोग त्यांनी करून घेतला। रेल्वेचं इंजिन एकटं पुढं जातं का, मागच्या सगळ्या डब्यांना घेऊन जातं। तशी संत एकटे तरले नाही, आपण तरेलं नव्हे ते नवल कूड उतरी सर्वांची। अरे संत एकटे तरले नाहीत, आपल्यासारख्या अज्ञानी पापी लोकांना घेऊन तरले ते संत आहेत बघा। म्हणून पहिली दुर्मिळ गोष्ट आहे आपला शरीर, मनुष्य देह आपल्याला मिळाला। कशासाठी? देवे दिला देह भजन गोम देवे दिला देह भजन गोमटा।
या देह भजन गोमट. मनुष्य देहाचं ध्येयच ते आहे निर्गुण निराकार भगवंत समजून घेणं. ईश्वराने संधी गेली हा घे मनुष्य देह आणि या मनुष्य देहाच्या माध्यमातून निर्गुण निराकार भगवंत कडनं अभिप्रेत आहे. पण लोक सगळे विसरले ना. अज्ञानाची आणि मायेची काजळी चढली. मेन ध्येयाला माणसं विसरले. आलो कशासाठी, जायचं कुठं, कुठून आलो ते सुद्धा आपण विसरलो. कारण भगवंतच कळला नाही तर मनुष्य देहाची परिपूर्णता होत नाही. आणि अध्यात्माशिवाय ज्ञान, अध्यात्म मिळालंच नाही तर हा समाज प्रेतवत आहे. जसं प्रेत असतं पडलेलं त्याला काही घेणं देणंच नसतं ना. त्याप्रमाणे जर भगवंताची जाणीवच झालं नाही तो हा सगळा समाज हा प्रेता समान असतो संत सांगतात. म्हणून पहिली दुर्मिळ गोष्ट मनुष्य देह आहे तो आम्हाला प्राप्त झाला. आम्ही भाग्यवान आहोत. आणि मनुष्य देहाचं वैशिष्ट्य माहिती आहे तुम्हाला. मनुष्यालाच भजन करता येतं, मनुष्यालाच बोलता येतं आणि माणसालाच हसता येतं. असं कधी झाले का म्हशीच्या गोठ्यामध्ये गेली म्हैस तुमच्याकडं पाहून हसली? असं कधीच नाही होणार. कोणताच प्राणी तुमच्याकडे पाहून हसणार नाही. माणसालाच हसता येतं, माणसालाच बोलता येतं, माणसालाच भगवंताचं भजन करता येतं. म्हणून साधू संतांनी उपदेश फक्त माणसालाच केला, जनावरांना घेऊन नाही बसले बरं का. कारण उपदेश कुणी करावा, कुणाला करावा, का करावा त्यालाही विज्ञान आहे ना. कुणी करावा ज्याचं पूर्ण आयुष्य निस्वार्थी आहे तोच उपदेश करू शकतो. कुणाला करावा, अरे ज्याला बुद्धी आहे त्यालाच उपदेश करावा. का करावा, का करायचा मनुष्याला उपदेश? कारण मनुष्याला भगवंतांनी बुद्धी दिली. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे का केशवराजी सकळ सिद्धी. बुद्धीचं वैभव हे ज्ञान आहे. मग ते प्रपंचाचं नाही बरं का. पारमार्थिक आणि आध्यात्मिक ज्ञान जोपर्यंत मनुष्याला प्राप्त होत नाही तोपर्यंत या देहाची परिपूर्णता होत नाही. म्हणून पहिली दुर्मिळ गोष्ट आहे मनुष्य देह. दुसरी दुर्मिळ गोष्ट आहे संत भेटणं. संतांची कृपा प्राप्त होणं याला अनंत जन्माचं पुण्य लागतं. बहु अवघड आहे संत भेटी परी जगजेठी करुणा केली. बहुत सुकृताची जोडी सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. अनंत जन्माचं सुकृत प्रारब्ध असतं तेव्हा भगवंताची आवड निर्माण होते. आणि भगवंताची आवड निर्माण होण्यासाठी, नामाची आवड निर्माण होण्यासाठी संतांची कृपा असावी लागते. संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. संताशिवाय तरणोपाय नाही. आणि देवाचं निर्गुण निराकार भगवंताची ओळख करून घ्यायची आहे ना. एक लक्षात घ्या, आपल्या मुलीचं लग्नही ठरवायचं असलं तर आपण मध्यस्थी माणसाची निवड करतो की तुमच्याच्यानं जमत असेल तर ही सोयरी करा. कोर्टात जासान वकिलाची मदत घेता ना. व्यापार करसान दलालाची मदत घेता. अरे देव निर्गुण निराकार भगवंत समजायचा आहे तर संतावेन प्राप्ती नाही. संतांची मदत घ्यावीच लागेल. एवढीशी वेळ असते झाडाला गुंडाळून शेंड्यापर्यंत जाते. तसं संतांचा आधार घ्यावा लागतो तेव्हा माणूस ईश्वरापर्यंत जातो. लोकांना काही गरज नाही हो संतांच्या भेटीची. लोकांना वाटतं संत काय देतात आम्हाला पैशावाला इवाई पाहिजे, राजकारणी जवाई पाहिजे, पुढारी नेते
सोयरे पाहिजेत, म्हणजे मोठ्या लोकांची लग्गे असले की आपले कामं होतात. संतांची काय घेणं आहे आम्हाला? संत काय देतात हो? संतांची आवड आहे कुणाला? पृथ्वी तलावर किती 5% लोक अशी नाही आहेत की ज्यांना संतांच्या भेटीची आस आहे, संतांच्या दर्शनाची ओढ आहे. काही गरज नाही लोकांना फक्त 3 गोष्टी आवडतात: आपल्या घरचा TV, आपल्या हातातला मोबाईल आणि आपलं घरदार. बस एवढंच लोकांचं विश्व आहे. याच्या पलीकडे लोकांचं विश्वच नाही. काही घेणं देणंच नाही. जन्माला आलो, संसार करायचा, मरण आलं त्या दिवशी मरायचं. म्हणजे आलो कुठून माहिती नाही, जायचं कुठं हे सुद्धा माहिती नाही. देवानी ईश्वराने जन्माला घालून दिलं हे जगायचं आणि मरण आलं त्या दिवशी मरायचं. संत म्हणतात अज्ञान जोपर्यंत आहे तोपर्यंत ज्ञानाचा प्रकाश पडत नाही. म्हणतो अज्ञानाचं सावट बाजूला करा, आपोआप ज्ञानाचा प्रकाश. मग अज्ञानाचं सावट दूर कसं होईल? तर संताशिवाय प्राप्ती नाही. म्हणून आपण सद्गुरूला, संतांना शरण जातो. एक लक्षात घ्या, लहानपणापासून जर अध्यात्माची आवड असली तर माणूस घडेल ना. धर्म करा तेने देव येईल घरा. प्रेम सुख देई प्रेमाविना नाही समाधान. धर्म कोणता? एकच, मानवता. माणसानं माणसाला माणसासारखी वागणूक देणं यालाच मानवता म्हणतात. आणि तो एकच धर्म आहे जगामध्ये. आम्ही परिपाठामध्ये प्रार्थना घेतो शाळेमध्ये, हीच अमुची प्रार्थना हेच अमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच अमुची प्रार्थना. माणसानं माणसाला माणसासारखी वागणूक दिलं त्याला म्हणतात मानवता. आणि तो धर्म टिकण्यासाठी संतांच्या मार्गदर्शनाची गरज आहे. हे जे व्यासपीठ आहे इथे काय आहे? इथं संतांचं ज्ञान सांगितलं गेलं पाहिजे, इथं संतांचं चरित्र सांगितलं गेलं पाहिजे, इथं समाज प्रबोधन झालं पाहिजे. तेव्हा या आसनाला महत्त्व आहे. इथं अवांतर बोललं तर याला किंमत राहत नाही. लक्षात घ्या, या जागेचा अपमान नाही झाला पाहिजे. आणि ही पिढी जर घडली ना तर उद्याचा नागरिक हा चांगला बनेल ना. एवढीशी होती आमची नाथ बाबा, एवढीशी 5-6 वर्षाची असतील. लहानपणापासून अध्यात्माची आवड असते. आई वडील मरण पावले बघा, आजी आजोबांनी नाथांचं संगोपन केलं. नाथांच्या घरी अध्यात्माचे संस्कार लहानपणापासून होते. आपल्या मुलांकडनं आहेत का? नाही. आपल्या पोरांना काय पाहिजे? हातात मोबाईल. खरे आहे की नाही? पालक लोक कंप्लेंट घेऊन येतात शाळेमध्ये, काय करू मोबाईलच मागत राहतो, नाही दिला तर हातपाय आपटतो. ते जाऊ द्या, शाळेतल्या 1.5 वर्षाच्या मुलाच्या हातून मोबाईल हिसकून घेसान तर हातपाय आपटते की नाही? खरं सांगा. जुन्या आजीला विचारा, म्हणा नातू रडत होता तर तू काय करत होती? आजी म्हणते मी मंदिरात जाऊन बसत होती हरिपाठात नातवाला घेऊन. तेवढा हरिपाठ त्या नातवाच्या कानावर पडत होता. आता लेकरू रडलं तर काय करतात बाया? घे बस, पायात बस आणि मला त्रास देऊ नको. देऊन देता का नाही? मग ते पूर्ण पिढी बिघडली. शाळेतले पोरं बिघडले, घरचे मुलं बिघडले. बाप वरून सांगतो आम्हाला काही येत नाही, ते पोरांना येतं. मुलगा खूप अभ्यास करतो का मोबाईलवर? करतो का सांगा ना? ऑनलाईन गेम खेळतो. ऑनलाईन गेम खेळायचे परिणाम किती आहेत माहिती आहे का? या एका महिन्यात 5 खून झालेत. 5 खून की ज्या मुलांनी एक तर स्वतःला संपवलं, एक तर मायबापांना संपवलं. का? तर आईनं हातचा मोबाईल हिसकून घेतला, आईला मारलं. आई मोबाईल घेऊन नाही देत म्हणून फाशी घेतली. असे रोज पेपरमध्ये बातम्या येतात. म्हणजे आपल्यासाठी मोबाईल आहे का? आपण मोबाईलसाठी आहे. हे मोठं सांगण्याची गरज वाटते मला. आपल्या देशाची अख्खी पिढी बरबाद होऊन राहिली मोबाईल पे. बरं ठीक आहे, मोबाईल वापरताच, कामाचं वापरता का? काही कामाचा अभ्यास करता का? काही बिलकुल नाही, काहीच करत नाही. आपण अभ्यासाच्यासाठी वापरतच नाही मोबाईल. मुलगा म्हणतो अभ्यासासाठी मोबाईल पाहिजे, वापरला जातो का? नाही वापरला जात. आणि इतके दुष्परिणाम आहे त्या मोबाईलचे. मानसिक संतुलन बिघडतं, एकलकोंड्याचा आजार होतो, मानसिक आजार होतो, माणूस क्रोधी बनतो, अभ्यास दूर जातो. बालपणात विद्या कमावी, तरुणपणात धन कमावून, म्हातारपणात दान करावं शास्त्र सांगतं. बालपणात बुद्धी तल्लक असते, खूप अभ्यास करा, ज्ञान मिळवा. आणि त्या मोबाईलचा वापर अभ्यासासाठीच करा तर तुम्ही मोठे व्हाल, नाही तर पूर्ण आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही. नष्ट होऊन जाईल तुमचं आयुष्य. एवढेचे नाथ महाराज लहानपणापासून अध्यात्माचे संस्कार झालेले. नाथांना सद्गुरूची आवड की मलाही असे सद्गुरू भेटावे की जेणेकरून माझ्या जीवनाचं कल्याण व्हावं. आपल्या मुलांना वाटेल का हो? वय वर्ष 16 ज्ञानोबा रायांनी ज्ञानेश्वरी जगाला दिली दान. वय वर्ष 16 स्वामी विवेकानंदांनी विदेशात भारत देशाची वाढवली शान. वय वर्ष 16 स्वामी
शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकून मराठ्यांची उंच केली मान. आमचे 16 वर्षाची मुलं बघा, गाड्या काय फिरवतात, मोबाईल काय फिरवतात, पुड्या काय खातात, रस्त्याने थुकतात काय. ही आमची पिढी आहे आताची. तो देश घडेल का हो? ज्या देशाची पिढी व्यसनाधीन झाली, फॅशनच्या आहारी गेली, तो देश घडणारच नाही. देश घडवण्यासाठी सशक्त असा तरुण असावा लागतो आणि त्यासाठी उत्तम संस्कार असावे लागतात, त्या धर्माचं पालन असावं लागतं आणि ते संतांमुळं शक्य आहे. म्हणून ती संतांची शिकवणूक आता गरजेची आहे. एवढेशे नाथ महाराज म्हणाले मला सद्गुरूचं दर्शन घ्यायचं आहे. नाथांना कळलं एवढेशे असताना की कुठे देवगडावर देवगिरीवर कुणीतरी जनार्दन स्वामी आहेत, ते सद्गुरू आहेत, मला त्यांच्याकडनं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे. कोणतं ज्ञान? खाण्यापिण्याचं का? संसार करण्याचं का? नाही. तर हे आयुष्य कसं तरेल, माझं जीवन कसं उद्धरेल, काही मी उद्धार पाविन. करील जो प्रश्न सांगेल जो कथा, श्रवण करिता उद्धरती गीता भागीरथी, स्नान जे करीती तयाची पावती पूर्वज उद्धरले ते. ज्ञान घेतल्याशिवाय जीवाचा उद्धार होत नाही. राजा परीक्षितीने जी 7 दिवस शुक महाराजांच्या मुखातून श्रीमद भागवत कथा श्रवण केली. आपणही 7 दिवसातच मरणार आहे ना. 8वा दिवस आहे का कोणता? मग तो 7 दिवस कोणताही असू शकते, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार. आपणही 7 दिवसातच मरणार. त्याला तरी माहिती होतं आपण 7 दिवसानंतर मरू. आपण तो उद्याचंही नाही सांगू शकत ना. पाहतो उंदीरं घेऊन जाय बोका, तैसा काढ लोका ने तसे. देह हे काळाचे, धन कुबेराचे, इथे मनुष्याचे काय आहे? जायाचे शरीर जाईल क्षणात, कहा गोपीनाथ पावेचे ना. तुम्ही संत सारे कृपेचे सागर. आपल्याला तर उद्याचाही भरोसा नाही आहे. एवढीशा नाथ घडी काळ वाट याची पाहे. अजूनही किती आहे अवकाश. काळ टपलेलंच आहे, कलियुग आहे. कधी जीव जाईल सांगता येत नाही बरं का. क्षणात जीव जातो माणसाचा. सकाळची का कालचीच गोष्ट आहे. 3 जीव गेले एका टाईमला. जे काहीतरी दिवाळीची खरेदी करण्यासाठी चालले, जागीच 3ही जीव एकाच घरातले. किती मोठं दुःख आहे. सकाळी निघालेला जीव संध्याकाळी वापस येईल याचाही भरोसा नाही आहे. म्हणून आहे तो क्षण आपला समजा आणि आनंदानं जगा. क्षणोक्षणी भगवंताचं नामचिंतन करा असे संत सांगतायत. नाथ महाराजांना नामाची आवड, संतांची आवड, सद्गुरूची आवड. नाथांनी ऐकलं जनार्दन स्वामी देवगिरीवर आहेत, ते कुठेतरी मोठे संत आहेत आणि त्या संतांकडनं मला अध्यात्म ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे. त्या ज्ञानाची तहान लागली, त्याला म्हणतात जिज्ञासू. अर्थार्थी, जिज्ञासू आणि जीवनमुक्त हे भक्ताचे 4 प्रकार आहेत. जो संकटामध्ये भगवंताची आराधना करतो त्याला म्हणतात आर्तभक्त. एखादी आजार झाला, संकट आलं एखादं, भगवंताचं महादेवाचं नाम चिंतन करतो. भगवंता महादेवा भोलेनाथा एवढं दुःख माझ्यावरचं दूर कर. संकट आलं की देव आठवणं, तो झाला आर्तभक्त. पैसा मिळवण्यासाठी, पीक येण्यासाठी, प्रमोशन होण्यासाठी जो जीव देवाला बोलवतो तो अर्थार्थी भक्त. पैसे वाढवण्यासाठी, प्रपंच चालण्यासाठी.
जिज्ञासू भगवंताला भगवंताचीच आशा करणं. भगवंता तुझ्या स्वरूपाचं ज्ञान होऊ दे बरं का, संतांची कृपा होऊ दे म्हणून जे देवाला अडवतात ना ते आहेत जिज्ञासू भक्त. आमचे नाथ बाबा जिज्ञासू होते की भगवंता तू जे ही जी सृष्टी निर्माण केली तर तू किती छान असतील ना, तुझ्या या स्वरूपाचं दर्शन मला घ्यायचं आहे आणि ते दर्शन घेण्यासाठी मला सद्गुरूची गरज आहे. म्हणून नाथ महाराज अणवाणी पायाने देवगिरीवर पायी पायी चालत गेले. कुणालाच सांगितलं नाही, आजी आजोबांना सांगितलं नाही, कारण जाऊ नव्हते देत ना. ते लक्ष ठेवायचे या नाथांना घरच्या संसाराची किंवा घरादाराची आवड नाही, याची ओढ परमार्थाकडे आहे म्हणून आजी आजोबा नेहमी लक्ष ठेवायचे. न सांगता एवढेसे नाथ बाबा चालत गेले पायी देवगिरीवर. देवगिरी गड चढला आणि जेव्हा समोर जनार्दन स्वामी दिसले ना तेव्हा भडाभडा डोळ्यामध्ये पाणी आलं. असं वाटलं आता माझ्या जीवनाचं सार्थक झालं. त्याचंच वर्णन ते अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. संत दर्शनाचा अनंत जन्मीचा क्षीण गेला. मी आधी सांगितलं 3 दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात आहे, जन्मदिवस, लग्न दिवस, मरण दिवस. पण धन्य आजी दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा क्षीण गेला. तो दिवस धन्य. धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली, तो संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ. तो दिवस धन्य ज्या दिवशी तुमची सद्गुरूची गाठ भेट होईल. तो दिवस धन्य ज्या दिवशी तुम्हाला सद्गुरू मिळतील. तो दिवस धन्य ज्या दिवशी तुमच्यावर संतांची कृपा होईल. पैशावाले तर बिघडवणारे खूप भेटतील हो. पहिल्या दिवशी फुकटची कोणी पाचते, काही विशेष नाही. पण एकदा सवय लागली की तुमच्याकडूनच घेतो, तुम्हाला कंगाल करतो, माहीत सुद्धा पडत नाही. पण संत भेटले ना आयुष्याचं कल्याण होऊन जातं. मग संत काय देतात? संत दर्शने हा लाभ पद्मनाभ. संत कृपा झाली इमारत फडाली, ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालय. नामा तयाचा किंकर ज्याने केला हा विस्तार. जनार्दनी भागवत ध्वज दिला भागवत.
तुका झालासे कडसन भजन करा सावकाश. वारकरी संप्रदायाचा पाया रचण्याचं कार्य आमच्या माऊलीने केलं. त्यावर कडस चढवला तुकोबारायांनी आणि त्या कडसावर पताका लावायचे आम्हा लोकांना. आम्ही कडसावर पताका तर लावत नाही, उलट तो कडस पाडण्याचा प्रयत्न करतो. धर्म करा तेने देव येईल घरा. धर्म कोणता? मानवता. मानवता कोणी टिकवली? तुम्ही आम्ही ही संतांनी धर्माचे पालन करणे पाखंड खंडन ह्याची करणे आम्हा काम बीज वाढवावे ना. धर्मरक्षणार्थ संत आयुष्यभर झटले बघा. एक क्षणाचा सदुपयोग संतांनी केला. आपण आयुष्यातला एक क्षण वाया घालवतोय. वेळ मिळाला की नामस्मरण नामचिंतन केलं पाहिजे. वेळ मिळाला काम करता करताही भगवंताचं नाव घेता येतं ना. पोळ्या लाटता स्वयंपाक करता प्रवासात जाता व्यापार करताना उद्योगधंदा काही दुकान वगैरे सर्व काम करताना भगवंताचं नामचिंतन करता येतं. पण लोकांना विठ्ठलाचं नाम घेणं अवघड वाटायला लागलं. तुका म्हणे मज विठोबाची आण जरी प्रतिवचन करील त्यांची. विठ्ठल नामाचा नाही ज्या विश्वास तो असे उदास नरकामध्ये. विठ्ठल नामाची नाही ज्या आवडी त्याची काढ घडी लेखित आहे. तुकोबाराय म्हणतात मला विठ्ठलाची आण आहे अशा नास्तिक लोकांशी मी बोलणार नाही. तुका म्हणे मज विठोबाची आण. आणि असे कितीतरी लोक आहेत कलियुगामध्ये आपल्याच धर्मातले बरं का. दुसऱ्या धर्मातलं एकही माणूस दाखवा, एकही व्यसनी असू द्या, निरक्षर असू द्या, कसाही असू द्या, तो त्याच्या देवाला मानतो, तो त्याच्या धर्माचं पालन करतो. पण हिंदू धर्मातला शिकलेलाही माणूस असू द्या, तो त्याच्या देवाला मानत नाही. लोक म्हणतात आम्ही तुमच्या रामाला देव नाही मानत, असे म्हणणारे बरेच आहेत. आपल्याच धर्मातल्या बरं, दुसऱ्या धर्माचा विषय सोडा. धर्म बुडायला कारणीभूत दुसऱ्या धर्मातले लोक नाहीत, आपण त्यांना सहकार्य करतो असं वागून. फार मोठं कठीण आहे बरं का. जोपर्यंत हे व्यासपीठ आहे ना, हे भागवत कथेचं व्यासपीठ, कीर्तनाचं व्यासपीठ, तोपर्यंत धर्म टिकून राहील, लक्षात घ्या. आणि हे व्यासपीठ संपला, राजकारणी लोकांची सभा असू द्यात, किती लोक येतात, बोलवण्याचं काम आहे का? पूर्ण गाव येतो राजकारणी लोकांची सभा असली तर. हे समाज प्रबोधनाचं कार्य आहे. धर्म करा तेने देव येईल घरा. कीर्तन चांग होय अंग हरिरूप. माझे भक्त गाती जेथे नारदामी उभा देते. संतांचं व्यासपीठ आहे. इथं यारे लहान थोर कोणी या. इथं जाती धर्माचा भेद केला जात नाही. संतांनी कधीच कोणत्या जाती धर्माचा भेद केला का? नाही. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. अख्ख्या समुदायाला, अख्ख्या जगाला ज्यांनी ज्ञान गंगेत न्हावून काढलं, ज्यांना प्रेमाचा पन्हा पाजला, ते संत फार श्रेष्ठ आहेत. नाथांना असं वाटलं की माझ्या आयुष्याचं कल्याण झालं, धन्य आजी दिन संत दर्शनाचा, की माझ्या अनंत जन्माचा क्षीण गेला, की अनंत जन्माचा जो क्षीण आहे, कंटाळा आहे, तो नष्ट झाला. का? तर सद्गुरू मला प्राप्त झाले, संत मला भेटले. इतकं संतांचं श्रेष्ठता आहे हो. आम्हाला संत काय आहे माहिती नाही आहे. शहरातले लोक तर त्याहीपेक्षा खेड्यापाड्यात तरी परमार्थ टिकून आहे, खेड्यापाड्यात तरी प्रेम टिकून आहे, खेड्यापाड्यात तरी माणुसकी टिकून आहे. शहरात लोकांना आवड नाही. लोकांना कीर्तन काय माहिती नाही, संत काय माहिती नाही. ज्याला नाही पटत बाबा गजार विठ्ठल नामाचा, नका दाखवू तोंड तयाचे नाही आमच्या कामाचा. ज्याला विठ्ठल नाम आवडत नाही तो आमच्या काही कामाचा नाही म्हणतात. म्हणून तर सापाच्या तोंडावर मारतात, शेपटीवर मारतात का? आता कलियुगात साप वाढले. साप कोणाला म्हणतात माहिती आहे का? जो देवाचं नाव घेत नाही, ते सगळे जरी सापच असतात. म्हणून त्याचं तोंडात ठेचतात, शेपटावर
खरा भगवंताचा भक्त असतो ना तो स्वतःच्या देहाला सुद्धा विसरतो. माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतलासे. ज्याच्या चित्तामध्ये क्षणोक्षणाला ईश्वराचं आठव आहे. दोन गोष्टीची आठवण ठेवायची माणसानं, एक आपलं येणारं मरण आणि दुसरा भगवंत. या दोन गोष्टीची आठवण ठेवली ना तर तो कधीच कुणाचं अंतकरण दुखवणार नाही, कारण त्याच्या हातून घडणारं प्रत्येक कार्य हे चांगलं असेल. बघा एका गावामध्ये एक छान छोटंसं जोडपं होतं सुंदर, आणि त्यांना 2-3 वर्षाची मुलगी होती, छोटंसं बाळ. आणि सकाळ झाली, आई कामाला लागली, बाळ उठलं झोपीतून. बाळाला उठल्याबरोबर कोण पाहिजे? आपली आई पाहिजे. आईला शोधतोय बाळ, पण आई काही दिसली नाही. मग काय करावं, आई दिसत नाही, आई कामात आहे. तिकडून वडील येताना दिसले, गाणीनं भरलेलं लाड शेंबूड एक झालेलं मूल, आणि बाबाला म्हणतो बाबा मला घ्या. घेण्यासाठी असा हात पसरवतो, तिकडून बाबा येत आहेत. त्याचा अवतार पाहून बाप काय म्हणतो, चल हट, मी नाही घेत. आवाज दिला पत्नीला, अगा इकडे ये, चल याला घ्या आधी. बाळाला उचललं, आईने बाथरूममध्ये नेलं, छान आंघोळ घातली, नवीन कपडे घातले, गंध पावडर केलं, चांगभांग केला, आणि बाळ छान दिसायला लागलं. कुणाची नजर लागू नये म्हणून आईनं एवढासा काजळाचा टिळा घेतला आणि तो कानाच्या मागे लावला. आता मुलगा गोंडच दिसल्यावर बाप म्हणतो ये माझे सोने ये. ते पोरगं म्हणते हट, मगाशी मला घे म्हटलं तर तू घेतलं का, आता मी तुझ्याकडे येत नाही, आता मला माझी आईच पाहिजे. तसं तो बाळ म्हणजे आम्ही आहो. आम्ही देवाला म्हणतो देवा घे रे मला जवळ, देवा घे रे भगवंता मला जवळ. देव म्हणतो मी तुला जवळ घेत नाही, तू घाणीनं भरलेला आहे. कोणती घाण? विषयाची, विकाराची, मोह, माया, अहंकार, सगळे विषय. हे सगळी घाण आमच्या अंतरात आहे, तो देव आम्हाला जवळ घेत नाही. मग आम्हाला जवळ घेणारी कोण आहे? संतरूपी माय आम्हाला जवळ घेते आणि आम्हाला बाथरूममध्ये नेते. कशाचा? ज्ञानगंगेनं आंघोळ करते आमची. ज्ञानाचा प्रकाश आमच्या अंतरात निर्माण करते, ज्ञान देते, आमच्या अंतरातले विषय विकार धूर काढते. मग आम्ही छान दिसायला लागतो. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ येऊनी गोपाळ राहे देते. मग आता चित्त छान झालं, अंतकरण छान झालं, घाण निघून गेली, ज्ञान प्राप्त झालं, सद्गुरू भेटले, संत भेटले, मग आम्ही देवाच्या लायकचं झालो का नाही? मग आम्ही म्हणतो, तो देव म्हणतो ये आता माझ्याजवळ, तू छान दिसतो, तू छान झाला. आम्ही म्हणतो देवा आता तू नाही पाहिजे, आम्हाला आमची संतरूपी मायच आवडते. तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्ती. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानोबारायांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला. फक्त वय वर्ष 16 होतो. 21व्या वर्षी माऊलींनी जिवंत समाधी घेतली. बघा काय मोठं सामर्थ्य असेल माऊलीचं. अरे माऊली ज्ञानी नव्हते, फक्त ज्ञानी नव्हते, फक्त भक्त नव्हते, फक्त वैरागी नव्हते, तर एक शास्त्रज्ञ, एक तत्वज्ञ, एक संशोधक, ज्ञानी, वैरागी, भक्त, सगळे जे चांगले गुण आहेत ते माऊलीमध्ये होते. तया जलाच्या आवेशे प्रकटले भान लखलखीत दिसे, तया विजू माझे असे सलील काही. ही माऊलीची उभी आहे. ही जी इलेक्ट्रिक आहे ना, ही पाण्यापासून बनते. माऊलींनी 13व्या शतकात सांगितलं की ज्या शतकात या इलेक्ट्रिकचा शोध सुद्धा लागला नाही. किती मोठी विद्वत्ता असेल माऊलीची. जैसे उदयास्ताच्या प्रमाणे न चालताही सूर्याचे चालणे, पृथ्वी ही स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते. हे माऊलीने 13व्या शतकात सांगितलं की जेव्हा कळलं नव्हतं ग्रह कुठं आहेत, काय आहेत. कोणतं यान पाठवलं असेल माऊलीने अंतरिक्षात, सांगा ना. शास्त्रज्ञ, तत्वज्ञ, संशोधक. 1972 साली माऊलीच्या समाधी स्थळाची सायंटिस्ट लोक आले. म्हणे तुम्ही म्हणता ना इथं आध्यात्मिक शक्ती आहे, आम्हाला माऊलीची समाधी खोलायची आहे म्हणे. आपले वारकरी लोक भांडायला लागले, असं कसं काय खोलू देणार म्हणे. इथं आमची श्रद्धा, इथं आमचा विश्वास आहे, आमच्या माऊलीवर भाव आहे, आम्ही हे तुम्हाला कार्य करू देणार. ठीक आहे म्हणे, सिद्ध करा मग आध्यात्मिक शक्ती आहे त्याचा. म्हणे आम्ही सांगतो ना ठसून, इथं आमच्या माऊलीची आध्यात्मिक शक्ती आहे. इथंच नाही, आमच्या अंतरात सुद्धा आमची माऊली आहेत. त्या लोकांनी मशिनी आणल्या बघा, ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह एखादी शक्ती एनर्जी मोजायची मशिनी आणल्या आणि त्या माऊलीच्या समाधी स्थळाशी लावल्या. काही दिवस संशोधन झालं बघा, आणि या संशोधनाअंती सिद्ध झालं की इथं माऊलीची शक्ती आहे. तुम्ही आळंदीला जा, माऊलीच्या समाधी स्थळाशी कान लावा, तुम्हाला रामकृष्ण हरी मंत्र ऐकायला येईल. मन लावून ऐका फक्त. जेव्हा माऊलीच्या पालखीचं प्रस्थान होतं पंढरपूरला, तेव्हा माऊलीच्या पालखीचा कळस हलतो का नाही. खूप लोक येऊन गेलेत, बघून गेलेत, इथं काही बसवलेलं असेल मशीन वगैरे म्हणून हलत असेल. सगळं शोधलं पण काही सापडलं नाही. ही आमच्या माऊलीची आध्यात्मिक शक्ती आहे. ही तिथंच नाही बरं का आळंदीला, ही आमच्या हृदयात सुद्धा आहे. द ग्रेटेस्ट फिलॉसॉफी इन द वर्ल्ड इज
असेल तर आमच्या माऊलीची ज्ञानेश्वरी आहे जी आमच्या घरात सापडत नाही. आम्ही 20-20 लाखाचे बंगले बांधतो, 10-10 लाखाच्या गाडीत फिरतो, पण आमच्या इथं 600 रुपयाची ज्ञानेश्वरी नसते. किती मोठं दुर्दैव आहे. अरे ज्या महाराष्ट्राच्या मातीत ज्या मराठी माणसामध्ये आपण राहतो त्या मराठी माणसात जन्मलेली ज्ञानेश्वरी जर आमच्या घरात नसेल तर आम्ही मराठा म्हणून घ्यायची पात्रता नाही आमची. हे आमच्या घराचं वैभव आहे. हे संतांचे ग्रंथ. तुमचा पैसा पाहून लोक तुम्हाला मोठे नाही म्हणत, तुमच्या अंतरातला भाव पाहून लोक तुम्हाला मोठे म्हणतील. स्वामी विवेकानंद विदेशात गेले होते, अमेरिकेत शिकागोला बघा मोठा जनसमुदाय भरला बसलेला. हिंदू धर्माचं प्रतिनिधित्व करण्यासाठी स्वामी विवेकानंद अमेरिकेत शिकागो येथे गेलेत. हिंदू धर्माबद्दल भगवद्गीतेबद्दल बोलायला की आमचा हिंदू धर्म असा. तुकोबाराय म्हणतात आमचा धर्म आता नाही निर्माण झाला, आम्ही आधीचे ना मधीचे, आम्ही देवाही आधीचे. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होतो शून्य, कारण जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर. आम्ही आताच नाही आहेत. जेव्हा या सृष्टीची या वेदांची निर्मिती झाली तेव्हाच आमचा हा हिंदू धर्म आहे. आता तिथं ग्रंथ ठेवलेत बघा. सगळ्यात खाली आपला भगवद्गीता ग्रंथ ठेवला हिंदू धर्माचा, तो सगळ्यात खाली ठेवून दिला आणि बाकीचे धर्मग्रंथ एकावर एक रचलेत. स्वामी विवेकानंद म्हणतात बंधू आणि भगिनींनो, आमचा हिंदू धर्म हा सगळ्या धर्माचा पाया आहे. पायात जर पक्का नसेल तर इमारत पक्की राहत नाही. बघा कसा पाया म्हणून खाली अभिमानानं बसलेला आहे. त्यावर लोकांनी तो ग्रंथ उचलला आणि राग सगळ्यात वर ठेवून दिला. स्वामी विवेकानंद कसे म्हणतात, अरे पाया तर पक्का आहेच, पण ज्या इमारतीला कळसच नाही ते इमारत काय कामाची हो. आमचा धर्म कळस सुद्धा आहे, म्हणजे आधी पण आणि शेवटी पण तोच राहीन. लक्षात घ्या. साधा आहे का धर्म? आणि धर्म कोणी टिकवला? मानवता हा धर्म टिकवला कोणी? फक्त हिंदू धर्माने टिकवला. अरे तुम्ही तुमचे धर्म विचारून जर लोकांना गोड्या झाडत असाल तो धर्म काय कामाचा आहे? तुम्ही धर्म विचारून लोकांची राग करत असाल, तुमचा प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करत असाल तर तुमचा धर्मच नाही आहे. धर्म आमचा सनातन हिंदू वैदिक जेव्हा सृष्टीची रचना झाली तेव्हापासून तो आतापर्यंत आहे आणि त्यांनी मानवता धर्माचं पालन केलं. हे स्वामी विवेकानंदांनी तिथं भर सभेत सिद्ध केलं. सगळे लोक हसले होते स्वामी विवेकानंदांना. कशाना? रस्त्याने जात होते स्वामी विवेकानंद, केशरी कपडे घातलेले, सगळेजण हसायला लागले. अरे असा कसा माणूस आहे? स्वामी विवेकानंद म्हणतात सज्जन हो, तुमच्या देशामध्ये माणसाची परीक्षा कपड्याहून होत असेल, पण माझ्या भारतभूमीमध्ये माणसाची परीक्षा त्याच्या गुणावरून होते. म्हणून तुमच्याकडे पैसा किती आहेत म्हणून तुम्ही श्रीमंत होत नाहीत. तुमचं अंतकरण किती चांगलं आहे, तुमचा भाव किती चांगला आहे ते पाहून तुम्ही श्रीमंत आहात. संत सदैव श्रीमंत, त्यांच्या वाणीत अमृत. आणि तोच आनंद आणि तोच भाव आमच्या नाथांच्या अंतकरणात निर्माण झाला. म्हणून ते म्हणतात धन्य आजी दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा शीन गेला. म्हणून त्यांचे रडायला लागले नाथ बाबा का, तर माझ्या जीवनाचा आता सार्थक झालं. म्हणून म्हणतात ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. गुरु ज्ञान नाही ज्याशी तरण उपाय नाही त्याची. गुरु गोविंद दोनो खडे काकू लागी पाय बलिहारी गुरुदेव की गोविंदो दियो दिखाय. माझ्या समोर जर देव आणि सद्गुरू उभे असतील ना तर आधी मी दर्शन माझ्या सद्गुरूचं घेईन, कारण सद्गुरूचं नाही तर देवाचं अस्तित्व कुठून कळलं असतं? एकदा देव कळला नाही तरी चालेल पण संत कळले पाहिजे. एकदा देव रुसला तरी चालेल पण संत आपल्यावर रुसले नाही पाहिजे. संत रुसले ना मग देवाचा देवही आपल्याला वाचवू शकत नाही. ते संत आपलेशी झाले की तो भगवंत आपोआप आपल्या मागे येतो. बघा लक्षात. म्हणून आधी आपण माऊलीला शरण जातो. साधी विभूती नाही आहे माऊली. अरे माऊली आमच्या अंतकरणात आहे. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची या पद्राड परिते अभिरून गोचिड अशुद्धचे सीमे. आम्ही जीवरूपी गोचिड आहोत. आम्हाला दूध रूपी भगवंत दूर नाही, पण आम्हाला विषय रूपी रक्त चाखण्यातच आनंद वाटतो. आणि मग त्या खऱ्या जगण्याची ओळख आम्हाला संतांनी दिली. म्हणून नाथ महाराज म्हणतात धन्य आजी दिन. आणि मग असं म्हणताना त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू यायला लागले आणि नाथांनी लोटांगण घातलं अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. Ali
वाटे त्याशी आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे. नाथांना वाटत होतं आता या सद्गुरूंना आम्ही कधीच सोडणार नाही. पक्क पकडून ठेवलं सद्गुरूचे चरण आणि डोळ्यात अश्रू यायला लागले. असा जसं आईचं आणि बाळाचं नातं असतं तसं शिष्याचं आणि सद्गुरूचं नातं असतं ना, यासारखं नातं कोणतंच नाही. अलौकिक प्रेमाचा भाव सद्गुरूप्रती निर्माण झाला. ही माझी जगाची माय आहे, ही अख्ख्या विश्वाची माय आहे म्हणून सद्गुरूकडे नात बाबा बघायला लागलेत आणि रडायला लागलेत. एक लक्षात घ्या, सद्गुरू मिळणं फार दुर्मिळ गोष्ट आहे बरं का. आपल्याला सगळं दिन भगवंत, सगळं दिन, एक मागसन दोन, पण संत कृपा नाही भेटत. संत कृपा कुणाला मिळते? ज्याच्यावर भगवंताची कृपा आहे त्यांनाच संत कृपा प्राप्त होते. सर्व मिळेल आपल्याला, संत कृपा नाही भेटत. आणि ज्यांना मिळाली ना त्यांना स्वतःला सगळ्यात श्रीमंत समजायचं की माझ्यासारखा भाग्यवान कुणीच नाही. हस्तं पवित्र यदि दान पुण्यम, पादं पवित्र यदि तीर्थयात्रा, मुखं पवित्र यदि नाम घोषम, हृदयं पवित्र यदि ब्रह्मनिष्ठा. हे हात सोन्याच्या बांगड्या घातल्यानं पवित्र होत नाही. पायात महागाचा बूट घातल्यानं माणूस पाय पवित्र होत नाही. गुटक्याच्या पुड्या खाल्ल्या म्हणून तोंड पवित्र होत नाही. गावातले 70% लोक पुड्या खातात आणि रस्त्यावर थुकतात. तोंड पवित्र होतं का? घरात नाही थुकत बरं का, ते सरकारी कार्यालयात थुकतात. रेल्वे स्टेशनवर, बस स्टँडवर, बसमध्ये आतमध्ये सीटच्या बाजूलाही थुकतात लोक, रेल्वेमध्येही थुकतात. तुम्ही जाऊन बघा एखाद्या कार्यालयामध्ये, तुम्हाला भिंतीचा कॉर्नर जो आहे ना तो लाल झालेला दिसते. आमच्या गावाला तहसील कार्यालय आहे, पंचायत समिती आहे. त्या पंचायत समितीमध्ये लोक कॉर्नरला थुकतात, कोपऱ्यात लाल लाल. किती पेंटिंग करा, कितीही रंगरंगोटी करा, कितीही महागाचा कलर द्या, लोक कोपऱ्यात जाऊन थुकतात. मग म्हणते थुकायची एवढी सवय आहे तर आपल्या घरी थुकायचं, किचनमध्ये जाऊन थुकसाल का? आपण माणसं आहोत ना, माणसं रस्ता खराब करतात, आपल्या देशाचा रस्ता घाण करतात. रस्ता जाऊ द्या, एवढे मोठे चांगले रंग दिलेले भिंत आमच्या अकोला जिल्ह्यामध्ये, मोठे मोठे असे खांब बनवले बघा, इतके सुंदर सुविचार लिहिलेत त्याच्यावर की त्याच्यावर असं बघून फोटो काढावासा वाटतो. तरी लोक इतके बेशरम आहेत, त्या खांब्यावर जाऊन थुंकतात. इथे थुंकू नये, तिथेच जाऊन थुंकतात. हे माणसं आहेत का? खेड्यापाड्यातले 70% 60% लोक व्यसन करतायत. 70 अख्खं गाव बिघडलेलं आहे समजा. तुमच्या गावाची गोष्ट नाही बरं, आमच्या गावचे गाव आहेत की ज्यातले 50-60% लोक व्यसन करतात. की ज्या पोरांना 25 रुपयाची वही घेऊ शकत नाही आम्ही शाळेमध्ये, तिथं संध्याकाळी 200ची प्यायला पाहिजे यांना. 50% लेकरांचे मायबाप ताटातूट झालेले आहेत. आई भांडून चालली गेली, कशी राहीन, कसा संसार करीन? अरे भारतासारखी महिला श्रेष्ठ कोणत्या देशाची नाही, लक्षात घ्या. कारण भारतालाच भारत माता हा शब्द लागला, मग त्या देशातली महिला साधी असेल का? आता तर मुख्यमंत्र्याची लाडकी बहीणच झाली, त्यामुळे कोणी तिच्याशी पंगा घ्यायचा नाही, बिलकुल नाही. अर्ध तिकीट कुणाचं झालं? माणसांचं झालं का? बायांचंच झालं. कारण त्या सरकारलाही माहीत आहे बाया फार गुणाच्या आहेत, म्हणून अर्ध तिकीट फक्त. मग माणूस म्हणते असं कर, मी लेकराईला घरी सांभाळतो, तू बाजार करून घेऊन ये, कारण तू अर्ध तिकीट आहे. आहेत का नाही? एक दिवस बाई घरी नसू द्या, घराचा धिंगाणा झाल्याशिवाय राहत नाही. नसू द्या एक दिवस बाई घरी, किती पसारा करून ठेवतात लेकरं माहीत आहे का? एक दिवस नसू द्या, फक्त एक दिवस. म्हणजे ही स्त्री साधी नाहीये, ही लक्ष्मीच्या रूपानं 2 पैसा कमवण्याचा, वाचवण्याचा प्रयत्न करते. झाली ती लक्ष्मी. ती एवढं मोठं तुमचं घर सांभाळते, झाली ती गृहलक्ष्मी. ती तुम्हाला 2 टाइम गरम गरम ताटात जेवण वाढते, झाली ती अन्नपूर्णा. तुमच्या घरावर एखादं संकट आलं तर त्याचा सामना करते, झाली ती दुर्गा. तुमच्या मुलांना खाली बसून अभ्यास कर म्हणते, झाली ती सरस्वती. आणि तुम्ही जर का व्यसन करून आले तर कालिंका सुद्धा म्हणते, नाही का? अशा नवदुर्गेचे नवरूप म्हणजे आमच्या महिला मंडळ आहे. तरी माणसं म्हणतात काय केलं दिवसभर? 8 दिवस येईल चांगल्या भाज्या खाऊ घाला. कधी नाव नाही घेती ने की भाजी छान केली ग, छान भाजी केली तू, आजचा स्वयंपाक छान झाला, असं कधीच ना म्हणतील. आणि एक दिवस भाजी कमी जास्त होऊ द्या, लगेच ताटं फेकून देतात भिंतीवर, काय भाजी केली. कौतुक कोणाला नाही आवडत? आवडते ना. 2 शब्द प्रेमाचे बोला, कारण संतच सांगतात प्रेम माणसाला सुख देतं.
या तोंडातून निघालेला प्रत्येक शब्द चांगला असावा असे संत सांगतात. कारण शब्द हे ब्रह्म मांडलं संतांनी. आमच्या शाळेत एक पोरगण नेहमी शिव्या द्यायचं, नेहमी उठलं सुटलं शिव्या. 4 पोरं यायचे, यांनी मला शिव्या दिल्या, यांनी मला पण ते शिव्या इतक्या बेकार की त्या सांगायच्याच आधी कानावर हात ठेवा लागत होता. नको सांगू नको, परत त्याचा उच्चार करू नको. म्हटलं बाळा, तुला शाळेत शिव्या शिकवल्या जातात का? म्हणे नाही. पुस्तकात शिव्या आहेत का? नाही. फळ्यावर लिहिल्या जातात का? म्हणे नाही. मग येतात कशा? म्हणे माझी माय माझ्या बापाला रोज देते ना, म्हणून माझे पाठच झाल्या म्हणे. त्या खेड्यापाड्यात भांडण लागले की एकही शिवी रिपीट होत नाही. 2 तास भांडण चालू द्यात, 2 तास कंटिन्यू, एकही शिवी पुन्हा येणार नाही इतका शब्दकोश आमच्याकडे त्या शिव्यांचा आहे. आहे की नाही? इतक्या बेकार की ऐका वाटत नाही इतक्या शिव्या. हे चुकीचं नाही का? माणूस आहे ना आपल्याला. शब्द हे ब्रह्म जर मांडलं संतांनी तर या मुखातून मुखम पवित्र यदि नाम घोषम, हे हृदय हे मुख केव्हा पवित्र होईल? जेव्हा त्यामध्ये भगवंताचं नाम आहे, जेव्हा त्यामध्ये चांगले शब्द निघल्या जातील तेव्हा हे मुख पवित्र आहे. काही बोलायचं. आणि संत काय सांगतात, एकदा देवाचं नाव नाही घेतलं तरी चालेल, पण असं बोलू नका की समोरच्याचं अंतकरण दुखेल, असं वागू नका की समोरच्याच्या डोळ्यात पाणी येईल. 24 तास जर पारायण करत बसाल आणि घरी सासू सासऱ्याला शिव्या देत असाल तर ते पारायण कामाचं आहे का? दिवसभर मंदिरात जाऊन पारायण केलं, घरी म्हातारा वाट बघतोय, कधी पोटात घास जाते कधी जेवण जाते, ते पारायण श्रेष्ठ आहे का? इथं तुम्ही म्हाताऱ्या माणसाची भूक मिटवली, तुम्हाला पारायण करण्याची गरजच नाही हो. हे एवढं मोठं आहे. कुणाचं अंतकरण दुखू नका, हे सगळ्यात मोठं पुण्य आहे. आपल्या बोलण्यानं समोरच्याच्या डोळ्यात पाणी येतं कामा नये. नाही घेतला तरी देवाच चालेल, देवाचं नाव. आमच्या नाथ बाबांनी तहानलेल्या गाढवाच्या मुखामध्ये रामेश्वराचा अभिषेक करण्यासाठी गंगाजल चालवलं होतं वारकऱ्यांनी. सगळे म्हणाले, महाराज अहो या गाढवाच्या मुखात कशाला ओततं पाणी? ते तर आपण रामेश्वराचा अभिषेक करण्यासाठी चालवलंय ना. तेव्हा नाथ बाबा म्हणतात, इथंच माझा रामेश्वर आहे. ते पाणी त्याच्याही आधी रामेश्वराला पोचलं का नाही? मुक्या जनावरांमध्ये देव जाणणारे आमचे संत श्रेष्ठ होते. जिवंत माणसातला देव शोधणारे आमचे संत श्रेष्ठ होते. आमचे गाडगे बाबा फक्त देवाचं नाव घ्या असे नाही म्हणाले. अरे जेवणाचे ताटं मोडा पण आपल्या पोरांना शाळेत पाठवा सांगणारे गाडगे बाबा स्वतः निरक्षर होते, पण त्यांनी शिक्षणाचं महत्त्व जाणलं. आजकालचे पोरं तर झोडपू आणा लागतात शाळेत. माई एका हातात काडी घेते आणि एका हातात पोराचा हात पकडते आणि मागून रट्टे देऊ शाळेत पाठवते. काय शाळेची आवडच नाही पोरांना. रोज ढोराच्या मागे जातो. काय तर शाळेत शिकाय नाही, मला शिकायचंच नाही, मला मोठं व्हायचंच नाही, उलटं तिलटं बोलायचं. आजकालचे पोरं वाया गेलेले आहेत शाळेतले. अभ्यास माहिती नाही त्यांना. अभ्यास करा, कारण अभ्यासानं स्वतःचं कर्तृत्व निर्माण होतं. कुठे काय बोलावं, शिक्षणानं माणूस शहाणा होतो म्हणतात ना, ते शिक्षणानं माणसाच्या विचाराची पातळी वाढतं. शिका शहाणे व्हा. गाडगे बाबांनी शिक्षणाचं महत्त्व सांगितलं. संत तुकाराम महाराजांनी स्वतःच्या मुलीला वाडूच्या पाठीवर शिकवलं की ज्या काळात स्त्री शिक्षणाला विरोध होता, ज्या काळात स्त्रियांना शिकवणं पाप समजलं जात होतं, त्या काळात तुकोबारायांनी स्वतःच्या मुलीला शिकवलं. आमचे संत फक्त देवदेव करत नाही बसले हो. शिक्षण म्हणा, व्यवहारापासून अध्यात्म विद्येपर्यंत ज्यांनी क्षणाला ज्ञान दिलं ते संत साधे नव्हते. म्हणून त्या संतांना शरण जा. आणि आजच्या पिढीला गरज आहे. पोरांना शिक्षणाचं महत्त्व नाही, मोबाईलच्या नादी लागले हो. एक पोरग झाडाखाली बसलं होतं. एक साधा माणूस गेला, विचारतो म्हणे, बाळा कोणत्या वर्गात आहे? म्हणे 5वीत. म्हणे शाळेत नाही गेला तू? म्हणे नाही, मला नाही जायचं शाळेत. अरे बाबा शाळेत जायचं, अभ्यास करायचा. म्हणे पुढं काय? अरे आता 5वीत आहेस ना तू, 6वीत जाशील. म्हणे पुढं काय? म्हणे 7वीत जाशील ना. म्हणे पुढं काय? म्हणे 8वीत जाशील, 9वीत जाशील, 10वीत जाशील. म्हणे पुढे काय? अरे कॉलेजला जाशील. म्हणे पुढे काय? अरे शिकून नोकरीला लागशील. म्हणे पुढे काय? अरे नोकरीला लागला तर छान पैसा येईल. म्हणे पुढं काय? म्हणे पैसा आला तर तू आराम करशील, आरामानं जीवन जगशील. म्हणे आता काय करून राहिलो? तो आरामच करून राहिलो ना. असे पोरं आहेत आपले, त्यांना शिक्षणाचं आवड नाही, ज्यांना मोठ्यांचा आदर माहिती नाही. 4 पाहुणे आपल्या घरात आले तर आपल्या लेकरावरून आपली संस्कृती कडून येते. आपले संस्कार काय आहेत? 4 पाहुणे आपल्या घरी येऊ द्या ना, आपले लेकरं कसे वागतात त्यावरून पाहुण्यांना आपली संस्कृती कळते. मायबापांची अति लाडानं वाया घालवली मुलं की जे मोठेपणी तुम्हाला त्रास देतील, लक्षात घ्या. म्हणून ही संस्कृती, हे धर्म टिकवला संतांनी. म्हणून या मुलांना लहानपणापासून संतांच्या शिकवणुकीची गरज आहे. आपल्या मोबाईलमध्ये संत चरित्र लावून द्या, संध्याकाळी हरिपाठ लावून द्या, शुभंकरोती लावून द्या, आपल्या पोरांना हरिपाठ कडू द्या. अरे आमचे मुलं कॉलेजला जातात, बसायदान कोणी लिहिलं? हे इंजिनियर झालेले आहे का? पोराला माहिती नाही. क्वचितच एखादा सापडेल. हरिपाठ कोणी लिहिला?
पैसादान किती ओव्याचं आहे ते सुद्धा आमच्या शिकलेल्या पोरांना माहिती नाही. मग धर्म कोण बुडून राहिलो, तुम्ही का मग कोण? आमचं चुकतं ना. यासाठी जागृत होण्याची गरज आहे. म्हणून संत कृपा महत्त्वाची आहे, संतांचं व्यासपीठ महत्त्वाचं आहे, संतांचं ज्ञान महत्त्वाचं आहे, थोर पुरुषांचं चरित्र आजच्या मुलांना कळलं पाहिजे. जे नाथ बाबांना त्या काळात मिळायचं होतं ते मिळून गेलं. आता आपण म्हातारे होतो तरी आपल्याला हे ज्ञान मिळत नाही, लक्षात घ्या. आणि एवढेसे नाथ बाबा की ज्यांना 5व्या-6व्या वर्षी सद्गुरूची कृपा झाली, जे कुणाला मिळत नाही असं अनमोल ज्ञान त्यांना मिळालं. म्हणून मजा वाटते त्याशी आलिंगन द्यावे कदान सोडावे चरण त्यांचे. बरं ठीक आहे, संत मिळाले. संत मिळाल्यानं फायदा काय झाला तर संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोड निर्गुण निराकार भगवंत आम्हाला कळला. अरे ज्या ईश्वराने आम्हाला निर्माण केलं त्या ईश्वराचीच जर ओळख नसेल तर आमचं या जगामध्ये येऊन काय फायदा आहे? त्याचं भजन करा, तो आपला आहे. ते म्हणतात मागे पुढे उभा आहे, सांभाळीत आली आघात निवार आहे. अनुभव घ्या ना. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडू नये दी. संत कृपा ही साधी नाही. वाल्या कोडी अतिपापी वाल्मिक झाला. कोडी याची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामादि. वाल्या कोडी पापी होता माहीत आहे सगळ्यांना. लोकांना मारायचा, लुबाडायचा, खून करायचा आणि त्यांच्याकडची संपत्ती घेऊन घ्यायचा आणि स्वतःच्या मुलाबाळांचं पोषण करायचा. एका दिवशी नारायण म्हणाले नारद मुनींना की महाराज जा बरं, वाल्या कोड्याचा बंदोबस्त करा, वाल्या कोड्याला उपदेश द्या. तेव्हा नारद मुनी जंगलातून निघाले वाल्या कोड्याला उपदेश देण्याकरिता. आणि मग नारद मुनी म्हणाले देवा मी तर जाईल, पण त्यांनी मलाच मारून टाकलं तर कसं होईल? म्हणे तुझा माझ्यावर विश्वास आहे ना, तुला काहीच होणार नाही, तू फक्त वाल्या कोडीला उपदेश करायला जा. आणि नारायणाने नारद मुनीकडं जबाबदारी सोपवली. नारद मुनी जंगलातून चालले बघा. कुणाला? जो डाकू होता, जो लोकांना मारायचा वाल्या कोडी, त्याचा बंदोबस्त करण्यासाठी नारद मुनी जंगलातून निघाले. आणि चालता चालता नारायण 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 अखंड नाम जप सुरू. जो खरा भक्त असतो देवाचा, त्याच्या तोंडात न कळत देवाचं नाव येतं. त्याला असं जबरदस्ती घ्यावं लागत नाही बरं का. जो खराच भक्त आहे तो क्षणाक्षणाला देवाचं नाव घेतो. आणि मग नारायण नारायण जप करता करता वाल्याकुडी झाडावरून उडी मारली आणि आला समोर नारद मुनीच्या. थांब म्हणे, कुठे चालला तू? म्हणे मी चाललो भगवंताचं नाम घेत माझ्या गावाला. तुझ्या जोडीमध्ये काय आहे बघू दे मला. म्हणे माझ्या जोडीत काय असणार आहे? आम्हा विष्णुदासा हिची भांडवलं अवघीची विठ्ठल धनवित. आमचं दुसरं धन काय आहे? विठ्ठलाचं नाम हेच माझं धन आहे. माझ्याकडे काय असणार आहे? बाकी आम्हाला माती समान आहे सगळं, काही नको आम्हाला. भगवंताचं नाम आणि तेच माझं धन आहे. म्हणे बघू दे. जोडी बघितली, काहीच दिसलं नाही. म्हणे तुझ्याकडं काहीतरी आहे, त्याशिवाय तू इथून जाणार नाही. आण म्हणे. आता संत भेटले की 4 उपदेशाच्या गोष्टी सांगत असतात. नारद मुनी म्हणाले बाबा तू हे पाप करतो, हे पाप आहे ना? म्हणे हो आहे, मी कबूल करतो हे पाप आहे. मग म्हणे हे पाप कोणासाठी करतो तू? म्हणे माझ्या घरादारासाठी. मग तू हे पाप करतो त्यात तुझे घरादारातले व्यक्ती सहभागी होतील का? म्हणे का नाही होतील? त्यांच्यासाठीच तर मी लोकांना मारतो, लुबाडतो, त्यांचा वध करतो. ठीक आहे म्हणे, एक काम कर, घरी जाय आणि स्वतःच्या पत्नीला आईबाबांना विचारू नये मी जे पाप करतो त्यात वाटेकरी होशील का? म्हणे असं कसं जाईल? मी जाईल आणि तुम्ही पडून जासाल म्हणे इथून. विश्वास नाही म्हणे, बांधून ठेव. वाल्या कोडीनी नारद मुनीला झाडाला बांधून ठेवलं आणि वाल्या कोडी घरी गेला. पत्नीला पहिलाच प्रश्न करतो, कागा मी जे पाप करतो त्यात तू वाटेकरी होशील का? पत्नी म्हणते मी म्हणतो का तुम्हाला लोकांना मारून आमचं पोट भरा? तुम्ही करा, तुम्ही भरा. बघा डॉक्टरच्या बायकोला काय म्हणतात? डॉक्टरीन बाई. मास्तरच्या बायकोला काय म्हणतात? मास्तरीन बाई. वकिलाच्या बायकोला काय म्हणतात? वकिलीन बाई. मग चोराच्या बायकोला चोरीन बाई नाही म्हणत? फार मोठा प्रश्न आहे. कारण हे माणसं जर वाईट कामं करत असतील तर त्यात बायकोचा हिस्सा नसतो, आणि हे जर चांगले कामं करत असतात तर 100% त्यात बायकोचा वाटा असतो. म्हणजे तुम्ही करा, तुम्ही भरा. आम्ही म्हणत नाही आम्ही चटणी भाकरी खायला तयार आहे, पण लोकांना मारून आमचं पोट भरणं हे आम्हाला सुद्धा आवडत नाही. वाल्या कोड्याच्या डोळ्यात भरभर पाणी आलं आणि रडायला लागला. आई वडिलांकडे गेला. म्हणे आई बाबा मी हे लोकांना मारतो तुमच्यासाठी ना, तुमचं पोट भरतो, मला वाटेल ते मिळवून देतो, माझ्या पापात वाटेकरी होसाल ना? म्हणे मी होणार नाही. आई म्हणाले मी होणार नाही, वडील म्हणाले मी होणार नाही, आम्ही आताही सांगतो हे काम सोडून दे. रडायला लागला वाल्या कोडी आणि धावत धावत गेला. मज वाटते त्यांशी आलिंगन द्यावे नाही रे नाही
स्वतःचं रक्त सुद्धा आपलं नाही. ते गाणं आहे एक जुन्या पिक्चर मधलं, त्यात खूप अर्थ दडलेला आहे. होगा मसीहा सामने तेरे, फिर भी तू न बच पाएगा, तेरा अपना खून ही आखिर तुझको आग लगाएगा. आसमान में उड़ने वाले मिट्टी में मिल जाएगा, कसमें वादे प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या. कोई किसी का नहीं ये झूठे नाते हैं नातों का क्या, कसमें वादे प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या. तुमची मुलंही तुमची सेवा कुठपर्यंत करतील, जोपर्यंत तुम्ही त्यांना काहीतरी देसाल. ये जमाना ना किसी का था, ना किसी का है, ना किसी का रहेगा. ये जमाना तब तक आपके साथ है जब तक आपके पास संपत्ति है. संपत्ति चली गई, विपत्ति आई, उस दिन से ये लोग आपसे दूर भागना शुरू कर देंगे. स्वतःचं रक्ताचं नातं, स्वतःचा मुलगा सुद्धा तुम्हाला भाव देत नाही. 1 महिना बिमार पडू द्या तुम्ही, तुमचाच मुलगा तुमच्या मरणाची वाट बघतो. बस झालं म्हणते भगवंता, याला घेऊन जाय. किती दिवस पैसे लावायचे. 4 मुलं आहेत, 80 एकर कमावून ठेवली, पण बापाला वागवायला 1 मुलगा तयार होत नाही. हे आहे कलियुग. भगवंत म्हणतो ज्याच्यासाठी आयुष्य वेचलं ते पोरं जर तुला किंमत नसतील देत आणि मला एकदा बोलवलं असतं ना तर मी धावून आलो असतो. म्हणजे भगवंतानी आयुष्य दिलं कशासाठी, म्हणून या शरण जावे सर्व भावे देवाचे. घरदार सोडा असं म्हणणं माझं म्हणणं नाही, पण तुमच्या चित्तामध्ये त्या ईश्वराला स्थान द्या. अशी परिस्थिती तो भगवंत येऊच देत नाही. एवढं मोठा आहे. आयुष्य मिळालं कशासाठी, मिली थी जिंदगी कुछ कर दिखाने के लिए, लेकिन वक्त बीत रहा है कागज के टुकड़े कमाने के लिए. क्या करोगे इतना पैसा कमा कर, क्या करोगे इतना पैसा कमा कर. ना कफन में जेब होती है, ना कब्र में अलमारी. आपण मेल्यावर आपल्या अंगावर पांढरा कपडा टाकतात, खिशे नसतात त्याला 500च्या नोटा ठेवायला. खाली हाथ आए थे हम, खाली हाथ जाएंगे. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मरण जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. साठी थांबत नसतो. तो टपलेलाच आहे, कधी हा जीव गिळंकृत करतो आणि केव्हा नाही. म्हणून आहे तो क्षण आपला, हे आनंदानं जगा. स्वतः परमार्थ करा, दुसऱ्याला परमार्थ करण्याचं प्रोत्साहन द्या, तेव्हा आपलं आयुष्य सुकर झाल्याशिवाय राहत नाही. आणि मग नाथ महाराज काय म्हणतात, या संत भेटले, संतांची सद्गुरूची कृपा झाली तर आध्यात्मिक ताप, आधी दैविक ताप आणि आधी भौतिक ताप, या 3 तापाची बोडवण म्हणजे नष्ट झाले अभंगाच्या 3ऱ्या चरणावर. त्रिविध तापाची झाली गोडवा, त्रिविध तापाची झाली गोडवा, त्रिविध तापाची झाली गोडवा, त्रिविध तापाची झाली गोडवा. त्रिविध
त्रिविध तापाची झाली बोडवण देखिले चरण वैष्णवांचे. नाथ महाराज म्हणतात प्रत्येक जीवाला दुःख देणारे त्रिविध ताप आहेत, आधी भौतिक, आधी दैविक, आध्यात्मिक. माणसाचा जीव जातो या 3 तापाचं कोणतं ना कोणतं कारण घडतं. एक तर अपघात बाह्य घटकापासून, एक आंतरिक घटकापासून, किंवा निसर्गाच्या कोपापासून, किंवा एखाद्या बिमारीपासून माणसाचा जीव सहज जात नाही. कारण हे 3 ताप या जीवाला त्रास देतात. तर नाथ बाबा म्हणतात या सद्गुरूच्या भेटीमुळं माझ्या अंतरातले त्रिविध तापच नष्ट झाले आणि विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता. माझा विषयच नारायण झाला, त्यामुळे प्रश्नच नाही. इतकी सद्गुरूचं श्रेष्ठत्व नाथ बाबांनी स्वतःच्या अनुभवातून सिद्ध केलं. विठोबा रखुमाई नाथ बाबांनी स्वतःचा अनुभव सांगितला बघा. सद्गुरूचं दर्शन होणं ही साधी गोष्ट नाही. प्रत्येक माणसाने स्वतःला तेव्हा श्रीमंत समजायचं जेव्हा माझ्यावर सद्गुरूची कृपा झाली. सद्गुरूची कृपा राजे याची कांता काय भीक मागे, मनाची या जोगी सिद्धी पावे. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला काय उणे त्याला सांगा जोजी. कल्पवृक्षाखाली बसणाऱ्या जीवाला जो इच्छा करेल ते प्राप्त होईल. तशी संतांची कृपा जे तुम्ही म्हणसाल ना ते संत तुम्हाला देतात. इतकी संतांची कृपा महान आहे. पण त्यासाठी अनुभव घ्यावा लागेल ना. ज्याने आयुष्यात साखरच खाल्ली नाही तो सांगेल का साखर गोड आहे. साखर गोड आहे हे कळण्यासाठी साखर खाऊन बघावी लागेल ना, जिभेवर ठेवावी लागेल. मग संतांची कृपा काय आहे हे समजण्यासाठी संतावर भाव ठेवावा लागेल ना. तेव्हा पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो. हा घ्या माझा अनुभव भक्ती भाव भाग्याचा, संतांचा अनुभव संतच जाणती एरते हासती अभाविक. म्हणून तुका म्हणे आता ऐका वचन त्याजून याचन भक्ती करा. या लोकांच्या नादी लागू नका, भगवंताला शरण जा, संतांची कृपा प्राप्त करा, तेव्हा या जीवनाचं कल्याण होईल असे नाथ महाराज म्हणतात. आपल्या लहान मुलांवर चांगले संस्कार करा की भारताचा भावी नागरिक चांगला घडला पाहिजे. आम्ही संविधानात म्हणतो आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा म्हणतो ना प्रास्ताविकेत. पण तसं वागतो का? माणसाला जसे अधिकार असतात ना तसे कर्तव्य सुद्धा असतात. आपल्या देशात शांतता टिकवणं, आपल्या देशाचं काय म्हणतात ते सैनिक रक्षण करतात सीमेवर, आणि शेतकरी आपल्याला 2 घास खाऊ घालतो. 2 गोष्टीचे उपकार म्हणा, सीमेवरचा सैनिक आणि धान्य पिकवणारा शेतकरी, हे 2 उपकार करणारे जीव आपल्यावर आहेत. त्यांचे उपकार म्हणा, भगवंताचे उपकार म्हणा. दिवस निघाल्याबरोबर म्हणायचं भगवंता तुझ्या कृपेनं दर्शन, तुझ्या कृपेनं दिवसाचं दर्शन झालं, तुझी कृपा आहे. दिवस असाच जाऊ दे. रात्री झोपताना म्हणा भगवंता तुझ्या कृपेनं दिवस चांगला गेला, रात्री अशीच जाऊ दे. उठल्याबरोबर देवाचं नाव घेतो का मोबाईलचं दर्शन घेतो? उठल्याबरोबर आधी मोबाईल बघतो कुठं ठेवलेला आहे. झोपताना मोबाईल बरोबर उशाशी आहे की नाही तेही तपासून घेतो आपण. ते सांगायची गरज नाही, पण माझं म्हणणं मोबाईलपेक्षा देवाला आठवा. झोपताना बाहेर निघताना आधी खिशात बघतो मोबाईल आहे का नाही. पण असं म्हणत नाही भगवंता तुझ्या कृपेनं मी बाहेर चाललो, सुखरूप घरी येऊ दे. देवाचं काही घेणं देणं नाही, संतांचं काही घेणं देणं नाही. पण ते असू द्या, कारण मनुष्य देह प्राप्त झाला, ज्ञान मिळवणं अभिप्रेत आहे आणि ते संताशिवाय प्राप्त होणार नाही. म्हणून संतांना शरण जा. आपल्या मुलांवर चांगले संस्कार करा. आपल्या मुलांना माहीत पडू द्या संभाजीराजे कोण, शिवाजी महाराज कोण, स्वामी विवेकानंद कोण आहेत, माऊली कोण आहेत, तुकोबाराय कोण आहेत, नामदेवराय कोण आहेत. आपल्या पोरांना कळू द्या. आमच्या हिंदू धर्मातले पोरं इंजिनियर डॉक्टर बनतात, पण त्यांना आमचे संत माहिती नाहीत, काहीच माहिती नाही. 12वी शिकणाऱ्या पोरीला सावित्री माहिती नाही हो. सावित्रीचा फोटो दाखवला म्हणे शिवाजी महाराजांच्या आई आहेत म्हणे या. अरे ज्या सावित्रीनं शिक्षणाचे द्वार खुले करून दिले त्या सावित्रीला जर आम्ही ओळखत नसेल तर काय कामाचं हो आमचं शिक्षण. खूप मोठे इंजिनियर डॉक्टर झाले पण काहीच अर्थ नाही ना. आई वडिलांबद्दल प्रेम नाही, आपुलकी नाही. 4-4 महिने होतात आई वाट बघते, बाप मरायला टेकतो, फोन लावतो, अरे बाळा शेवटच्या क्षणी तुझ्याशी बोलायचं आहे. पण पोरगा म्हणतो माझं येणं होत नाही. काय कामाचा तो लाखाचा पगार जिथं तुम्हाला पोराचं 2 घटकाचं प्रेमसुद्धा मिळत नाही हो. म्हणून पैशानं माणूस मोठा होत नसतो. घर किती मोठा आहे त्याला महत्त्व नाही. घरात असणारा प्रेमाचा जिव्हाळा, प्रेमाचा आपुलकीपणा तो जर महत्त्वाचा असेल तर त्याला घर म्हणतात. छत्रपती संभाजीराजांचा छावा बघितला, 5 मिनटं घेते फक्त मी. सगळ्यांनी बघितला असेल ना छावा. धर्मरक्षणासाठी ज्यांनी प्राणाचं बलिदान दिलं. संगमनेर येथे संभाजीराजांना जिवंत औरंगजेबाने
जणांनी फरफटत आणलं. साखरदांड्या गळ्यामध्ये, हातामध्ये, पायामध्ये मोठ्या मोठ्या साखरदांड्या टाकल्या आणि ओढत फरफटत आणलं. 29 दिवसाचे उपवासी संभाजी राजे की ज्यांना पाण्याचा थेंब सुद्धा त्या औरंगजेबाने दिला नाही. आणि रोज हाल हाल करून मारलं बघा. तप्त गरम सळया डोळ्यामध्ये घालून डोळे फोडून टाकले. अरे कान कापून टाकले, जीभ कापून टाकली, हाताची नखं कापली, पायाचे गुडघ्याच्या वाट्या काढून टाकल्या. अरे बटाटा सोलतात ना तशी चामडी सोलली शंभूराजाची आणि त्याची आग व्हावी म्हणून त्याच्यावर तिखट मीठ टाकलं. किती अंगार झाली अशी त्यांची, तरी हिंदू धर्म सोडला नाही. देश धर्म पर मिटने वाला सिंवा का छावा था, देश धर्म पर मिटने वाला सिंवा का छावा था. महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था. बोला छत्रपती संभाजी महाराज की जय. स्वतःचा धर्म टिकवला, अस्तित्व टिकवलं, याला म्हणतात थोर पुरुष. आम्ही तर मतदान आले की 500 रुपयात विकतो. कोंबडी तरी महाग भेटते, कोंबडी 10,000ची भेटते. कुत्रा विकत घेसान तर 25,000चा भेटते. बकरी विकत घेसान तर 50,000पर्यंत भेटीन. आम्ही मतदान आले की 500 रुपयात गहाण पडतो. काय स्वाभिमान आहे याला माणूस म्हणतात का? ज्याला स्वतःचं अस्तित्व माहीत नाही, जे पैशासाठी स्वतःचा धर्म विकतात, स्वतःचं अस्तित्व विकतात, तो माणूसच नाही ना. ते जनावरांपेक्षाही बेकार आहेत, लक्षात घ्या. आणि हा धर्म टिकवला संतांनी. म्हणून उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. उठा उठा साधू संत साधा आपुले, इथं जाईल जाईल नरदेह. मग कैसा भगवंत? हा नरदेह गेला तर भगवंत नाही, देवानं संधी दिली. हा गे मनुष्य देह आणि निर्गुण निराकार भगवंत. याच देहात जर समजला नाही तर तुझा जन्म वाया गेला, लक्षात घ्या. अरे संसार तर जनावरही करतात, काही विशेष नाही. 2 पैसा कमावणं, मुलाबाळांचे पोटं भरणं विशेष नाही आहे. पण मनुष्य देह प्राप्त झाला तो भगवंत जाणून घ्या. नामचिंतन करा, क्षणाक्षणाला देवाचं नाम घेत राहा. भगवंत तुम्हाला आयुष्यात कधीच कोणत्या गोष्टीची कमतरता पडू देणार नाही. आंखें ना, ते म्हणतात ना, आंसू ना होते तो आंखें इतनी खूबसूरत नहीं होती. आंसू ना होते तो आंखें इतनी खूबसूरत नहीं होती. दर्द नहीं होता तो खुशी की कीमत नहीं होती. अगर मिल जाता सब कुछ चाहने से, अगर मिल जाता सब कुछ चाहने से, तो दुनिया में ऊपर वाले की जरूरत नहीं होती. म्हणून भगवंताचं चिंतन करा, मिळालेल्या गोष्टीचा सदुपयोग करा. धन्य काळ संत भेटी. म्हणून नाथ महाराज म्हणतात, माझं जीवनाचं कल्याण झालं, माझ्या जीवनात एक क्षण आला तो सद्गुरूच्या भेटीचा. म्हणून धन्य आजी दिन संत दर्शनाचा. आपला टाईम झाला, 10:30 वाजले. जास्त वेळ घेणं म्हणजे तुम्ही सगळेजण मग घड्याळकडे बघसान राऊंड. म्हणून त्याच्या आधी आटपलेलं बरं, नाही का? आणि शेवटी नाथ बाबा म्हणतात की अशा सद्गुरूची सेवा मला जन्मोजन्मी घडावी अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये. एका जनार्दने घडोताचा संग, एका जनार्दने घडोताचा संग, घडोताचा संग, एका जनार्दने कदा
जन्माचा संग न व्हावा वियोग जन्मजन्मी. नाथ महाराज म्हणतात सद्गुरूला की आता जन्मजन्मी तुमचा वियोग मला घडायला नको, जन्मोजन्मी तुम्ही माझ्यासोबत राहा, तुमची कृपा सोबत असू द्या. तुकोबाराय म्हणतात भगवंताचं नाम मुखामध्ये यायला एका जन्माचं पुण्य नाही, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. आमचं एका जन्माचं पुण्य नाही म्हणतात तुकोबाराय, अनंत जन्माचा पुण्याचा संचय झाला तेव्हा माझं या जन्मामध्ये भगवंताचं नाम आलं असे तुकोबाराय म्हणतात. मग तुकोबारायांचा पहिला जन्म कोणता? अंबरीश ऋषी. दुसरा जन्म कोणता? भक्त प्रल्हाद. तिसरा जन्म कोणता? अंगद. चौथा जन्म कोणता? उद्धव. पाचवा जन्म कोणता? नामदेव महाराज. आणि 6वा जन्म आहे तुकोबाराय. म्हणून जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले करुणा केली. एका जन्माचं पुण्य नाही, अनंत जन्माचं. संतांची कृपा अशी एवढी साधी नाही आहे. आकाशाचा कागद केला, कल्पवृक्षाची लेखणी केली आणि समुद्राच्या पाण्याची शाई जरी केली ना, संतांचं गुणगान लिहिता लिहत नाही, इतकं अनंत असं गुणगान संतांचं आहे बघा. म्हणून संतांचं गुणगान करत राहा, चिंतन करत राहा. सेवीनं उचिष्ट लोडेनं अंगणी वैष्णवाची नाणी होईना किडा. तुकोबाराय म्हणतात मला बस संतांच्या बाथरूममधला किडा जरी मला बनवलं तरी मी माझं भाग्य समजतो. पंढरीची जाती कोणी वारकरी होईना त्याची द्वारी पशु येती. वारकरी लोकांच्या पालखीत नाचणारा घोडा जरी मला बनवलं तरी माझं भाग्य. एवढंच नव्हे भगवंता, मला वैष्णवाच्या पायातला जोडा म्हणजे बूट जरी बनवलं ना तर माझं भाग्य आहे. धन्य मी मानी ना फुले संचित राहिलेसे प्रीत तुझे नामी. ही लीनता तुकोबारायची आहे. असा संतांचा सहवास तुम्हा सर्वांना घडो ही भगवंताच्या चरणी प्रार्थना. आपल्या समस्त ग्रामस्थांनी मला सेवेची संधी दिली. आमचे रामभाऊ दादा लाड यांच्या माध्यमातून कीर्तन सेवेचा योग, आमचे समस्त महिला मंडळ, हीच खरी आदिमाया शक्ती आहे बघा. खूप छान कौतुक करावं इतकं छान वाटलं मला, कारण हा आयोजनाचा कार्यक्रमच जो आहे तो महिला वर्गांचा. आणि यांना साथ देणारे तुम्ही सगळे मंडळी, सर्वांचे आभार. आजचे अन्नदाते आमच्या नागोलकर ताई आणि भोन ताई यांचे आभार. या काय ताईचं नाव? हां, प्रयागताई नारायण नागोलकर यांची कीर्तन सेवा, कीर्तन सौजन्य आणि अल्पोपहार रत्नमालाबाई रामभाऊ बोणे ताईंचं सगळ्यांचं धन्यवाद. तसेच सर्व महिला वर्गांचं धन्यवाद. मुक्ताबाई भजनी मंडळांचे धन्यवाद. समस्त आयोजनकर्त्यांचे धन्यवाद. आमचे हार्मोनियम महाराज, मृदंगाचार्य दादा, सगळ्यांचे आभार. आणि नामा म्हणे ऐसे बोले भागवत श्री शुक सांगत परीक्षिती असे व्यासपीठ नेतृत्व करणाऱ्या आमच्या निर्गुणाताई आता माझ्यासमोर येऊन बसला हे त्यांचं मनाचं मोठेपण. तुम्ही सर्व माझ्यासमोर बसलात हे तुमच्या मनाचं मोठेपण. सर्वांचे पुन्हा आभार. आमच्या ताई ज्या स्वर सम्राज्ञी म्हणून आहेत तिघीजणी, मनापासून सहकार्य केलं. ताईचं नाव शिवनंदाताई पांचाळ आणि द्वारकाताई मंगलवाडेकर आणि आमची छोटी मुक्ताई, सगळ्यांचे तिघींचे आभार. खूप छान सहकार्य केलं, उत्तम अशी प्रमाणं दिली आणि माझी जी कमतरता ती त्यांनी पूर्ण केली. त्यांचे आभार. काही चुकलं असेल, बोलण्याच्या ओघात काही वाईट शब्द निघू शकतात, काही चुकलं असेल तर इथंच टाकून द्या, विसरून जा. आणि तुम्हाला वाटत असेल काहीतरी चांगलं आहे तर सद्गुरूची, संतांची, माऊलीची कृपा, आमच्या सद्गुरू अण्णा महाराजांची कृपा समजा. आणि ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये, तिचा पावणा झाला म्हणून बरेच दिवस कुणाच्या घरी राहू नये, सोन्याची सुरी आहे म्हणून उरात मारून घेऊ नये, चंदन थंड आहे म्हणून उगाडून पिऊ नये, आणि ऐकणारे सांगत बसले म्हणून सांगत बसू नये. झालेली सेवा आई जगदंबेच्या चरणी अर्पण करू, विठोबांच्या चरणी अर्पण करू आणि माऊलीचं अंतकरणापासून भजन करू. महत्वाची सूचना आहे, भजनी मंडळींनी चहा पाणी घेतल्याशिवाय जाऊ